नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। तर आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत। विषय असा आहे की देवघर घरात कुठे असावं किंवा घरातील देवघर कशा पद्धतीने आपण मांडावं, त्याची दिशा कोणती, मूर्तींची मांडणी कशी, अशा बऱ्याच गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण मार्गदर्शन। घरातील देवघर हे फक्त पूजेचं स्थान नसतं, ते संपूर्ण घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घर हे एक ऊर्जा मंडल असतं। या ऊर्जा रचनेला वास्तुपुरुष मंडल असं म्हटलं जातं। या मंडलात प्रत्येक दिशा एक विशिष्ट तत्वाशी आणि देवतेशी संबंधित असते। जर देवघर योग्य दिशेला असेल तर त्या घरात शांतता, स्थैर्य आणि सात्विक वातावरण टिकून राहतं, आणि जर दिशा चुकीची असेल तर सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह असंतुलित होऊ शकतो। प्राचीन ग्रंथांमध्ये, विशेषतः मयमतम आणि वास्तुशास्त्र या ग्रंथांमध्ये देवघराच्या दिशेबाबत स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला दिसतो। तर देवघरासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य कोण। ईशान्य याचा अर्थ ईश म्हणजे परमेश्वर आणि अन्य म्हणजे दिशा। ही दिशा दैवी चेतना, ज्ञान आणि जलतत्वाशी संबंधित मानली जाते। सूर्याची पहिली किरणे याच दिशेतून घरात प्रवेश करतात, त्यामुळे या भागात सात्विक ऊर्जा सक्रिय असते। जर तुमचं देवघर ईशान्य दिशेत असेल तर घरात आध्यात्मिक वातावरण अधिक स्थिर आणि प्रसन्न राहतं। ईशान्य कोपरा जर उपलब्ध नसेल, जर घराच्या रचनेमुळे ईशान्य कोपरा उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा हे देखील ग्राह्य धरली जाते। पूर्व दिशा प्रकाश आणि आदित्य तत्व दर्शवते, तर उत्तर दिशा समृद्ध आणि कुबेर तत्व दर्शवते। यामुळे या पर्याय म्हणून स्वीकारल्या जातात, परंतु दक्षिण किंवा नैऋत्य भागात देवघर ठेवणं शक्यतो टाळावं। त्यानंतर आपण पाहूयात देवघर कुठे ठेवू नयेत। वास्तुशास्त्रानुसार काही जागा वर्ज्य मानल्या जातात। नैऋत्य कोन हा जड आणि स्थिर तत्वाचा भाग आहे, येथे देवघर ठेवू नयेत। त्याचबरोबर टॉयलेट, बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीलगत देवघर कधीच ठेवू नये। जिन्याखाली देवघर ठेवू नका, कारण तिथे ऊर्जा दाबली जाते। शयनकक्षात म्हणजे बेडरूम मध्ये देवघर ठेवणे टाळा। जर ठेवावंच लागत असेल तर पडदा वापरावा, देवासमोर पडदा लावा। देवघर थेट जमिनीवर नसावं, ते नेहमी थोडं उंच असावं। त्याबरोबर मूर्तींची शास्त्रानुसार मांडणी आपण पाहूयात। देवघरात मूर्ती ठेवताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत। मूर्ती लहान किंवा संकुलित आकाराच्या असाव्यात। घरगुती पूजेसाठी खूप मोठ्या मूर्ती अनुकूल नसतात। तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती ठेवू नयेत। एकाच देवतेच्या अनेक प्रतिमा ठेवू नका। काही देवघरात बघा, एकाच देवाच्या अनेक मूर्ती असतात, जसं की एक मोठी मूर्ती, त्याच्यानंतर एक फोटो, त्याच्यानंतर अजून छोटे फोटो वगैरे। तर अशा गोष्टी टाळा। पूजा करताना तुमचं तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं। दिवा शक्यतो देवाच्या उजव्या बाजूला लावा। देवघर नेहमी स्वच्छ, सुवासिक आणि अव्यवस्थामुक्त असावं। त्याचनुसार देवघराचे रंग देखील ठरलेले आहेत। देवघरासाठी हलके रंग वापरा, सात्विक रंग वापरा, ते म्हणजे पांढरा, फिकट पिवळा, क्रीम रंग किंवा आकाशी रंग। हे रंग उत्तम मानले जातात। त्याचनुसार काही रंग टाळायचे देखील आहेत, त्यामध्ये गडद किंवा जाड रंग टाळा। देवघरात पुरेसा प्रकाश आणि हवेशीरपणा असावा। त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टी रोज करायच्या असतात। त्यामध्ये दररोज दीप लावणं, अग्नितत्व सक्रिय ठेवणं याच्याच बरोबर असतं। त्याचबरोबर मंत्रोच्चार केल्याने ध्वनी स्पंदनातून वातावरण शुद्ध होतं। तांब्याचा कलश किंवा स्वच्छ जलपात्र ठेवणं ऊर्जा संतुलित ठेवतं। देवघरात अडगळ किंवा जड वस्तू साठवून ठेवू नका।
त्याचबरोबर लहान घरात देवघर कसं ठेवावं हे देखील आपण पाहूयात. आजकाल फ्लॅटमध्ये स्वतंत्र पूजाघर नसतं. अशा वेळेस काय करायचं? अशा वेळी ईशान्य भिंतीलगत लहान भिंती मंदिर ठेवू शकता किंवा उंच शेल्फवर साधं स्वच्छ देवघर तयार करू शकता. लक्षात ठेवा, जागा लहान असली तरी दिशा आणि स्वच्छता महत्त्वाची असते. तर देवघर हे घराचं हृदयस्थान आहे. ते योग्य दिशेत आणि शास्त्रानुसार मांडलेलं असेल तर त्या घरात शांतता, सकारात्मकता आणि मानसिक समाधान अनुभवता येतं. दिशा ही फक्त कंपासवरील रेषा नाही, तर ती ऊर्जा, तत्व आणि चेतनेची रचना आहे. म्हणून एकदा आपल्या घरातील देवघराची दिशा नक्की तपासा आणि कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिवाइन वास्तू टिप्स या चॅनेलकडून.